इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आधीच राज्यात आलेले उष्णतेची लाट, त्यात बदलापुरात महावितरणकडून रोज मिळत असलेले लोड शेडिंगचे झटके, यातून सामान्य बदलापूरकर पुरता वैतागून गेला आहे। याच रागाचा पारा चढलेल्या शहरातील अविनाश देशमुख यांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठले। महावितरण कार्यालयात जाब विचारायचा गेलेल्या देशमुख यांना संबंधित अधिकारी जागेवरच भेटले नाहीत, म्हणून त्यांनी त्यांच्या केबिनमधील रिकामी खुर्ची केबिन बाहेर खेचून काढून दिली आणि आपला रोष व्यक्त केला। त्यातच या लोड शेडिंग बाबत कपिल पाटील यांनी लक्ष घातले नाही, तर येत्या 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी बदलापूरची जनता कपिल पाटलांना घरचा रस्ता दाखवेल असा इशारा त्यांनी कपिल पाटील यांना दिला आहे। काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार किसन कोथोरे यांनी बदलापूर शहरात टाटाची वीज आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले, मात्र टाटाकडून होत असलेल्या प्रकल्पाला मिळालेली जागा ही सरकारी आरक्षित भूखंड असल्याने यावर भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी विरोध दर्शवला होता। त्यामुळे भाजप हा पक्ष स्वतःच चिमटा काढतो आणि स्वतःच रडून तक्रार देखील करतो आणि असे करून ते बदलापूरकरांची चेष्टामस्करी करत असल्याचा आरोप देखील अविनाश देशमुख यांनी भाजपावर केला आहे। गेली अनेक वर्षे फक्त याच विषयांवर आम्ही सतत आंदोलन मोर्चे काढत आहोत, मात्र परिस्थिती जैसे थेच आहे। त्यामुळे या प्रश्नावर या 2 ते 3 दिवसात तोडगा निघाला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करू। तुम्हाला सांगू का, हे जे डिपार्टमेंट आहे ना, हे डिपार्टमेंट नालायक आहे। कारण की अशा प्रकारचे झटके आहेत ना, एक तर सामान्य लोकांना 200, 500, 1000 रुपये, 5000 रुपयाचं बिलचं झटका देतात। 200 रुपये ज्याचं बिल असतं त्या घरचं लाईट कट करण्यामध्ये हे डिपार्टमेंट एक नंबर कामाचं आहे। कोणाच्या घरचं 2 रुपये, 5 रुपये, 1000 रुपये बिल असलं की लगेच त्याच्या घरचं लाईट करे। पण आज परिस्थिती अशी आहे की रात्री 8 वाजता लाईट जाते, 11 वाजता रात्रभर लाईट जाण्याचा सिलसिला चालू असतो। मी या मूर्ख अधिकाऱ्याला, भ्रष्ट अधिकाऱ्याला सांगितलं की तुमच्या इथं खुर्च्या गरम करणं बंद करा आणि फील्डवरती जा, ग्रामीण रुग्णालयामध्ये जा, की जिथं गोर गरीब रस्त्यावरती आता नवीन प्रेग्नंट झालेल्या ज्या बायका असतात की ज्यांचे लहान मुलं असतात, 3 दिवस, 4 दिवस, 1 महिने, त्यांचे हाल बघा। अक्षरशः म्हणजे जन्म देणारी आई आणि जन्म घेणारे बाळ अक्षरशः त्यांच्या शरीरातून घामाच्या लाह्या होतात। अरे मूर्खांनो, पगार घेता सरकारच्या, एवढं मोठं पगार घेतल्यानंतर जनतेला सेवा का देत नाही तुम्ही? बरं, हे आजच नाही, तुमचा मेंटेनन्स उन्हाळ्यामध्येच का चालू होतो? आज परिस्थिती अशी आहे की एका साईडला तुम्ही बोलता की आम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे, स्मार्ट सिटी करायची आहे, आणि दुसऱ्या बाजूला अक्षरशः गावापेक्षाही वाईट परिस्थिती आहे। म्हणजे शेतकऱ्याला तिकडे 8 तास वीज देत नाही आणि शहराला तुम्ही इकडे 10 तास वीज देत नाही। हा कुठला विकास चालू आहे? अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, अधिकारी नेहमी टोलवाटोलीची भाषण करतात। उद्या त्यांनी बोलावलं आपला, हे माझं आंदोलन होतं, हा माझा मनातला एकुलत्या एक माणसाचा उद्विग्न होता, यामध्ये राग होता, असंतोष होता, आणि तो मी याच्याला म्हटलं आज मी खुर्ची बाहेर काढली, उद्या खुर्ची रस्त्यावर टाकून दिली। सत्ताधारी पक्ष मात्र शांत आहेत या विषयावर, एवढ्या मोठ्या मला तर हे समजत नाहीये। आज कुठेतरी मी भाजपा पदाधिकाऱ्याची बाईट बघितली, थोडी ऐकली, पण अरे यांना लाज वाटायला पाहिजे। भाजपाच्या पदाधिकारी नेत्यांनी नाकानं कांदे सोलणं बंद करावं। एसी मध्ये बसून काय कमेंट्स करता हो, काय हे देताय? रस्त्यावर या लोकांचे प्रश्न मांडता, तशी तर तुम्हाला लाज नाहीये। सरकार तुमचं आहे, आमदार तुमचा आहे, खासदार तुमचा आहे, मंत्री तुमचा आहे, आणि तुम्ही बोलता एसी मध्ये बसून आम्ही कॉमेंट्स करतो आणि आम्ही इशारा देता। अरे कसला इशारा देता मूर्खांनो? या रस्त्यावरती लोकांचे प्रश्न मांडा ना। प्रश्न आम्हीच मांडू शकतो, हे लोकांना माहित आहे। आम्हाला यात कुठलं राजकारण करायचं नाहीये। मी पुन्हा बोलतो की भारतीय जनता पक्षाच्या जे पदाधिकारी नेते आहेत ना, त्यांनी नाकानं कांदे सोलणं बंद करावं। मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला उद्याचा वेळ दिलेला आहे, त्याने मलाच नाही समस्त बदलापूर, तुम्ही ऐकलं त्यांचा स्पीकर फोनवरती आपण त्याची बाईट घेतली, ते बोलले, त्यांचं ऐकलंय। त्यांनी मलाच नाही या समस्त बदलापूरकर आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही करू। उद्या त्यांनी आपल्या बदलापूरच्या काही लोकांची भेट घेतात। प्रश्न असा आहे की हा माझाच फोन नाही आहे, तुमचा फोन पण घेत नाही, प्रेसचा फोन घेत नाहीत, पोलीस डिपार्टमेंटचा फोन घेत नाहीत, हे घाबरतात। बरं, यांच्याकडे मी यांना म्हटलं, तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये इम्प्रूव्ह का करत नाहीये? तुम्ही नाही बोलता की पडग्यावरनं लाईट येते, मोरीवरून लाईट येते। अरे तिथं 20-25 वर्षापासून लाईट येते। कारण काय सांगितलं त्यांनी? कारण त्यांनी हेच सांगितलं की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतात, आमचेही टेक्निकल प्रॉब्लेम असतात, आम्हाला काहीतरी मटेरियल सप्लाय नसते, लाईन जुनी झालेली असते, आणि उन्हाळ्यामध्ये लोड येतो। अरे लोड येतो, त्याच्या अगोदर तुम्ही त्याची इम्प्रूव्हमेंट का करत नाहीये? आता उन्हाळ्यात तुम्हाला जर जास्त वीज लागत असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करा, तुमच्यासाठी डिपार्टमेंट तुमचं आहे ना। मग आम्हाला बिल जास्त येते तसं आम्ही बोंब मारतो का? आम्ही एक दिवस बोंब मारतो, दुसऱ्या लाईनीत उभे राहून बिल भरतोय। आता पुन्हा एकदा वीज पुरवठा खंडित राहिल्यावर काय बघू, आता जन आंदोलन करू मोठं, यांना वाटायलाच पाहिजे। आणि इथले माहिती मी तर नाही म्हणतो, इथल्या खासदार आमदार करतात काय हो? करतात काय? केंद्रीय मंत्री आहात तुम्ही, साधा लक्ष येते। तुम्ही बदलापूरला 10-10 वेळा येता, 5-5 वेळा येता तुम्ही आठवड्यामधून। तुम्हाला हे माहित नाही का बदलापूरच्या लोकांची लाईट जाते? बदलापूर रात्री तुम्ही चक्कर मारा, बदलापूर अर्ध बदलापूर रस्त्याच्या गोर गरीब असतात, त्या रस्त्याच्या बाहेर असतात झोपलेले।
कारण एवढ्या 42-43 टेम्परेचरमध्ये जेव्हा रात्रीचे टेम्परेचर वाढतं किंवा कमी होतो त्याचे लाहे आपण सामान्य माणूस नाही सोचू देत. आणि हे काय भारतीय जनता पक्ष नेते आणि पदाधिकारी यांच्या घरी मोठमोठे बंगले आहेत, हे लॅविशमध्ये इन्व्हर्टरमध्ये राहतात, हे जनरेटरमध्ये राहतात, यांना काही उन्हाच्या झळा पोचत नाहीत. हे एअर कंडिशन बसूनमध्ये तुम्हाला स्टेटमेंट देतात, इंटरव्ह्यू देतात. जनतेचे प्रश्न मांडायचे असतील ना रस्त्यावर यावं, उन्हात यावं, तेव्हा जनतेचे प्रश्न मांडता येतात आणि त्याला काहीतरी त्याला आपुलकी असते, त्याला प्रेम असते, त्याला जिव्हाळा असते. हे तर काय. आणि त्यामुळे त्यांचं वैयक्तिक काही मला हे पण माहित आहे की तुम्ही टाटा आणा किंवा बाटा आणा, लोकांना वीज पाहिजे हो. आणि हे काही लोक जे विरोध करत आहेत ना त्या गोष्टीला, ते लोक स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत. हे लोक बिझनेस माइंड आहेत. भारतीय जनता पक्षाचे बदलापूरमध्ये जे पदाधिकारी आहेत ना, याला जे आतून विरोध करतात, दिखावा करतात, इंटरव्ह्यू देतात, पेपरला बातमी आणतात, हे यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत. ते फक्त पैसा पाहिजे, त्यांना टक्केवारी पाहिजे, त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं हेच आहे. मी आता पण बोललो, तुम्ही टाटाची वीज आणा की बाटाची वीज आणा, लोकांना तुम्ही अंधारापासून आणि गरमीपासून वाचवा. नाहीतरी तुम्ही अर्धा देश हा अडाणी अंबानीला विकलेलाच आहे. त्यात थोडंसं विकलं तर काय फरक पडते. विकलेच आहे देश तुम्ही नाहीतरी. आणि मी तुम्हाला आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो, भारतीय जनता पक्षाच्या या खासदारांनी बदलापूरच्या या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावं. अन्यथा 20 मे 2024 सकाळी 7 ते संध्याकाळी 5 लोक काय करतील हा तुम्ही विचार करा.